वर्धा. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावेंच्या पदस्पर्शानं पावन झालेली सेवाग्राम आणि पवनार आश्रमाची कीर्ती जगभरात पसरली आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव रेल्वे आणि मोर्शीचाही समावेश होतो. मोदी लाटेत लागोपाठ 2 वेळा इथल्या मतदारांनी भाजपच्या रामदास तडसांना खासदार म्हणून निवडून दिलं. मात्र सत्ताधारी खासदार असूनही वर्ध्यातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वर्धा नांदेड रेल्वे मार्ग अनेक वर्षांपासून रखडलाय. अलीकडेच या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. गेल्या 6 वर्षांपासून इथल्या सिंदी ड्रायपोर्टचं काम प्रलंबित आहे. सिंदी रेल्वे आणि वर्धा बजाज चौकातील दोन्ही उड्डाणपुलांचं काम रखडलंय. कारंजा आणि आर्वी इथं MIDC उभारण्याचं काम कासवगतीनं सुरू आहे. कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला वर्धा मतदारसंघ मात्र सध्या इथं भाजपचंच कमळ फुललंय. 2009 मध्ये काँग्रेसचे दत्ता मेघे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी भाजपच्या सुरेश वाघमारेंचा 95,000 मतांनी पराभव केला. मात्र 2014 साली मोदी लाटेत भाजपचे रामदास तडस तब्बल 2 लाखांच्या मताधिक्यानं विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या सागर मेघेंचा पाडाव केला. 2019 मध्ये पुन्हा एकदा खासदार तडस यांनी काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना 2.25 लाख मतांनी हरवलं. विधानसभेचा विचार केला तर धामणगाव रेल्वे, आर्वी, हिंगणघाट आणि वर्धा या 4 मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. मोर्शीमध्ये स्वाभिमान पक्षाचे देवेंद्र भुयार तर देवळी पुलगावमध्ये काँग्रेसचे रणजित कांबळे आमदार आहेत. विद्यमान खासदार रामदास तडस हे खासदारकीच्या हॅट्रिकसाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांनी वयाची 70 ओलांडल्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत भाजप काय निर्णय घेतो ते पाहावं लागणार आहे. भाजपकडून सागर मेघे, सुरेश वाघमारे, अभ्युदय मेघे हे देखील इच्छुक आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून अशोक शिंदेंचंही नाव चर्चेत आहे. तर सुबोध मोहिते पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आग्रही आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हर्षवर्धन देशमुख, राजू तिमांडे यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेसकडून गिरीश गोडे, शैलेश अग्रवाल, नितेश कराळे हे देखील इच्छुक असल्याचं समजतंय. मला असं वाटतं की लोकसभेमध्ये काही आम्हाला आव्हान कोणतं आहे नाही. तर काँग्रेस काही सीट हो नाही करून राहिले पण मुश्किल आहे. राष्ट्रवादीवाली या ठिकाणी सीट मागून राहिले आणि कोणाला मिळते काही आज काही सांगता येत नाही. उमेदवारी कोणालाही मिळो पण भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी उमेदवार 3 लाखाच्या वर या ठिकाणी निवडून येईल. प्रयत्न पूर्ण सुरू आहे की वर्धा हे काँग्रेसकडेच राहावं आणि अलायन्समध्ये काही वाटाघाटी करताना काही त्याग करावे लागतात हे तेवढंच खरं आहे. मात्र अलायन्स पार्टनर सुद्धा या ठिकाणी मला असं वाटतं की ते चाचपणी करून समजून घेतील की कोणत्या पक्षाने इथे लढावं. एकीकाळचा काँग्रेसचा हा बालेकिल्ला सध्या भाजपनं काबीज केलाय. भाजपचे विद्यमान खासदार रामदासजी तडस हे विजयाच्या हॅट्रिकसाठी सज्ज झालेले आहेत. मात्र भाजपचा विजयाचा जो महारथ आहे हा महारथ महाविकास आघाडीकडून रोखण्यासाठी नेमकी काय रणनीती आखली जाते हे पाहणं वर्धावासियांसाठी मोठी उत्सुकता बनलेली आहे. कॅमेरामॅन निखिल शिरामे सोबत मी मिलिंद आंडे, झी 24 तास, वर्धा.